माझं नाव रवींद्र राजाराम दराडे, राहणार धारकल्या, तालुका जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर 9765877296. हा अण्णाचा प्लॉट आहे, सुपर सोनाका. तर अण्णाला एक शब्द तुम्ही विचारू शकता, समजा कसा फुटलेला प्लॉट. माझं नाव बाबासाहेब गंगाधर घोडके, राहणार धारकल्याण, ताजी जिल्हा जालना. माझ्याकडे ज्यावेळेस ही व्हरायटी होती, मला 4 वर्ष काहीच माल झाला नाही. गावंडे सरांच्या जेव्हापासून प्लॉट दिला तेव्हापासून माझा प्लॉट एकदम नंबर 1 आहे. आणि सुपर सोनाका ह्या टायमाची कोणचीच अशी इतकी सक्सेस होत नाही. प्लॉट म्हणजे असं आहे की निव्वळ सोनं आहे. आणि सोनं म्हणजे आम्हाला जे गावंडे साहेब भेटले ते प्युअर सोनं भेटलेलं आहे. त्यांच्यामुळं आमचे प्लॉट आहे का, जे प्लॉट त्याच्याकडे दिलेले ते प्लॉट आज बी बंदे फुले. आणि जे त्याच्याकडे प्लॉट नाही, आमचे शेजारचे प्लॉट ते अर्धालीच कमी. आणि विशेषतः सांगायचं म्हणजे माझा प्लॉट जागीच बाजूला आहे, अण्णाच्या बाजूला. तर त्याच्यामध्ये 2 वर्षापासून काय झालं, तो थोडंसं डिप्रेशनमध्ये गेलेला होता. एकदम सुप्तावस्थेमध्ये गेलेला प्लॉट होता. त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो, फेल काढायच्या अगोदर हे जे दाखवतोय तुम्हाला मी बंच, जवळपास ह्याच कंडिशनमध्ये माणिक चमनचे बंच बनलेले. फेल काढायच्या अगोदरचे तुम्ही बघून घेऊ शकता. हे फक्त गावंडे सरांचं, डॉक्टर ॲग्रीवेले यांचं मार्गदर्शनाखाली आम्ही जवळपास आता 4-5 प्लॉट चालू केलेले इथं. जवळपास सगळ्याच प्लॉटमध्ये जवळपास प्रत्येक झाडावरती जवळपास 10-15 घडं आम्हाला खाली काढून टाकायला लागले. म्हणजे एवढा माल म्हणजे यावर्षी आमचा फुटलेला आहे. आणि प्रत्येक वर्षी जवळपास 3 वर्षापासून आम्हाला जवळपास म्हणजे घडच पाहायला मिळत नव्हता, अशातलं आमचं कंडिशन होतं. पण साक्षात म्हणजे एक देव माणूस आम्हाला भेटलेले, म्हणजे लाभलेले. त्याच्यामुळं आमच्या शेतामध्ये आजच्या कंडिशनला खरोखरच हे मी समजून की सोनं पिकलेलं आहे. बाबा काय सांगा. जे आमचे प्लॉट अगोदर समजा 2 वर्ष अगोदर जे फुटत होते, कमकुवत घडं निघत होते, ह्या वर्षी त्याच्यात एवढा बदल झाला की सांगता येणार नाही एवढा बदल झालेला आहे. खरोखर बदल झालेला आहे. म्हणजे असे काही बनावट नाही, सांगायचं म्हणून समजा अशातला काही विषय नाही. खरोखरच 2 वर्षापासून बागा कमकुवत निघत होते, ह्या वर्षी फुल बागा निघलेली सरांच्या मार्गदर्शनाखाली. आणि प्लॉटमध्ये शेंड्यामध्ये समजा एखादा शेंडा चालत नव्हता, माझ्या जंगलमध्ये खरोखर शेंडा चालत नव्हता. तर तो आज रोजी म्हणजे शेंडा त्याचं थांबून धरण्याचं जर जवळपास म्हणजे काम करावं लागणार, त्याच्यात शेंडा थांबायच सुद्धा काम करावं लागणार आहे. त्याच्यामुळं डॉक्टर गवंडे सरांना जे काही मार्गदर्शन आम्हाला दिलं आता आम्ही ते पूर्णपणे फॉलो केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना माझी एक विनंती राहील, खरोखर एखाद्या वेळेस कधी तुम्ही संपर्कात जर आले सरांच्या, तर अवश्य सरांचं मार्गदर्शन तुम्ही नक्कीच घ्यावं. ही माझी एक शेतकरी या नात्याने कळकळीची विनंती राहील. 2 शब्द सर. बाकीचं सर 2 शब्द सर ही मला विचारतील एखाद्या वेळेस. सर तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, कामकाज आलेलं शेड्यूल व्यवस्थित पद्धतीने फॉलोअप करणं. आज तुम्ही शेतकऱ्यांचा अनुभव ऐकला आणि याच पद्धतीचे बरेचसे प्लॉट जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी बुकिंग केले आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे चांगले माल निघालेले. आज प्रत्येक ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी येत आहेत. तर तुमचा नाशिक जिल्हा असेल, बाकी इतरत्र आम्ही काही देऊ नये. लक्षात घ्या, बरेच शेतकरी कमेंट पण करतात, परंतु विचार करून कमेंट करा. याचं कारण पण लक्षात घ्या की ज्या ठिकाणी तुम्हाला सूर्यप्रकाश कमी मिळाला, माल कमी निघण्याची कारणंसुद्धा खूप आहेत त्याच्या पाठीमागे. ज्या ठिकाणी तुमच्या प्लॉटमध्ये तुमच्या सुधाकर व्हरायटी असतील, SSNच्या व्हरायटी असतील, ज्या व्हरायट्यांना पाणी जास्त चालत नाही, त्या प्लॉटांमध्ये तुमच्याकडे कमीत कमी 1-2 महिना पाणी राहिले आणि ते पाणी एक्सेस झाल्यामुळे त्या ठिकाणी गर्भधारणा कमकुवत राहिल्या. त्याचबरोबर जे प्लॉट बाकीचे इतरत्र शेतकऱ्यांचे असतील, त्या शेतकऱ्यांनी ज्यांनी कामकाज वेळेवरती केलेलं आहे त्यांना नक्कीच तुम्ही अनुभव आता स्वतःहून ऐकलेला आहे. आणि हे प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडून ऐकण्याचं आपण प्रत्येकाने नियोजन जर केलं तर आपल्याला नक्की त्याचा फायदा पण होईल. आणि प्रत्येक शेतकऱ्याला मी एवढंच सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी कामकाज करताना फक्त आलेलं शेड्यूल व्यवस्थित पद्धतीने फॉलोअप करा आणि चांगलं नियोजन करा. धन्यवाद.